आज आपण 18वा अध्याय चालू करणार आहोत. ज्ञानेश्वरीतला भगवद्गीतेतला शेवटचा अध्याय. हा अध्याय इथे येऊन अर्जुनाचे सगळे प्रश्न संपतात. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याला त्याच्या सगळ्या ज्या शंका असतात त्यांचं निरसन होतं. त्याला स्वतःचं खरं स्वरूप काय ते कळतं. या विश्वाचं स्वरूप काय ते कळतं. कृष्णाचं स्वरूप काय ते कळतं. या विश्वामध्ये आपलं स्थान काय आणि आपलं कर्तव्य काय, या सगळ्या गोष्टींचा त्याला बोध होतो. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा त्याला मोह उत्पन्न होऊन त्यांनी शस्त्र टाकलेलं असतं, ह्या अध्यायामध्ये त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होते आणि तो शस्त्र हातामध्ये घेतो आणि युद्धाला लागतो. तसा हा अध्यात्म ज्ञानानं परिपूर्ण अशा गीतेचा हा शेवटचा अध्याय, तोच अध्याय आज आपण चालू करणार आहोत. या अध्यायामध्ये गीतेमध्ये 78 श्लोक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 1810 उभे आहेत. म्हणजे अतिशय मोठा अध्याय आहे. याचं कारण हे आहे की याच्यामध्ये आधीच्या अध्यायांमध्ये जे काही विचार आलेत, जे काही महत्वाचे विचार आहेत, त्यांची उजळणी. काही नवीन विचार आहेत, पण बऱ्याचशा वेळेला जे जे आधीचे विचार आहेत त्यांची उजळणी केली आहे. ते नवीन पद्धतीने सांगितले. नदी जेव्हा तिचा उगम होतो तेव्हा तिचं पात्र अतिशय छोटं असतं, पण जसजशी नदी संगमाकडे येते किंवा समुद्राला मिळायला येते तसतसं तिचं पात्र वाढत जातं आणि समुद्राला जेव्हा भेटते त्या संगमाच्या इथे तिचं पात्र अतिशय प्रचंड असतं. तर 18वा अध्याय सुद्धा तसाच आहे. त्या नदीचं पात्र इतकं प्रचंड झालंय का, कारण आधी उगमापासून जे जे काही त्या नदीला पाण्याचे ओहोळ येऊन भेटले, अजून उपनद्या भेटल्या, त्या उपनद्यांच्या पाण्याने ते नदीचं पात्र इतकं प्रचंड मोठं झालंय. तसाच हा 18वा अध्याय, की आधी सुरुवातीपासूनचे जे अध्यात्मशास्त्राबद्दलचे जे विचार आहेत त्या विचारांची उजळणी करून त्यांनी अजून काही नवीन विषय मांडून हा अध्याय सांगितला. याला एकाध्यायी गीता असं म्हणतात, की एकाच अध्यायामध्ये गीतेचं सार आहे असं ते म्हणतात. काही लोक त्याचा असा अर्थ घेतात की जर भगवद्गीता समजायची असेल तर नुसता 18वा अध्याय जरी वाचला तरी सुद्धा कळेल. माझ्या अनुभवाप्रमाणे नुसताच 18वा अध्याय वाचला तर कदाचित बऱ्याच विचारांचं, बऱ्याच विषयांचं थोडं थोडं ज्ञान होत राहील. म्हणजे आपण ब्रेड्थ ऑफ नॉलेज म्हटलं तर ते ब्रेड्थ ऑफ नॉलेज याच्यातून मिळेल. पण जर ठराविक विषयांचं खोलात जाऊन आकलन व्हायचं असेल तर माझ्या मते प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करावा माणसाने. आणि एकदा मी ज्याला खरोखर ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता समजून घेण्याची इच्छा आहे त्या माणसाला तर मी सांगेन की प्रत्येक अध्याय अगदी लक्षपूर्वक मनपूर्वक वाचावा, त्याचा अभ्यास करावा आणि मग तो एक एक विषय जो खोलात प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलाय तो समजल्यानंतर मग 18व्या अध्यायामध्ये त्याची उजळणी केली तर काही हरकत नाहीये. म्हणजे 18 आणि तिथून पुढे परत गीतेचा अभ्यास करायचा असेल किंवा उजळणी करायची असेल तर तेव्हा नुसता 18वा अध्याय वाचण्यामध्ये काहीच हरकत नाही. म्हणजे रिफ्रेशर म्हणून हा 18वा अध्याय वापरू शकतो. पण सगळे विषय कळण्यासाठी सगळ्या अध्यायांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. तर असा हा 18वा अध्याय आज आपण चालू करू. मला लहानपणापासून अशी प्राचीन मंदिरं बघण्याची खूप आवड आहे. माझ्या आजोळी सासवडला जिकडे ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव त्यांची समाधी आहे, त्या समाधीचं एक देऊळ आहे. अभिमानी लोक सोपान काकांची समाधी असं म्हणतात. ते देऊळ अतिशय सुंदर आहे. शेकडो वर्षापूर्वी बांधलेलं आहे. पण आता बऱ्याचशी अशी त्याच्यावरती कामं होऊन किंवा रंगरंगोटी होऊन त्याचं जे शिल्पकलेचे नमुने आहेत, ते स्थापत्य शास्त्राचे जे नमुने ते एवढे असे नीट बघायला मिळत नाही. तर त्या सोपान काकांच्या मंदिराच्याच आजूबाजूला अजूनही बरीचशी सुंदर मंदिर, अतिशय प्राचीन मंदिर आहे. त्यातलं एक मंदिर आहे संगमेश्वराचं मंदिर. तिथे अजूनही त्या मंदिराची बांधणी कशी केली आहे, आतून बाहेरून ते शिल्पकलेचे जे नमुने आहेत ते बघून अतिशय म्हणजे त्यांची ती कारागिरी बघून इतके शेकडो वर्षापूर्वी कुठलेही हत्यार वापरून त्यांनी केली असेल आणि इतकी प्रचंड सुंदर मंदिरं बांधली ते बघून अगदी थक्क व्हायला होतं. तसं ते सासवडचं संगमेश्वराचं देऊळ आहे. म्हणजे भिंतीवरती अतिशय सुंदर कारागिरी आहे, कळसावरती कळसाची बांधणी, हे सगळं बघून खरोखर आनंद होतो आणि आश्चर्य वाटतं की इतक्या वर्षापूर्वी माणसांनी ही कशी मंदिरं बांधली असतील. तसंच एक मंदिर हरिश्चंद्र गडावर आहे.
आता हे तर 4,500 फुटावरती अतिशय दुर्गम डोंगरावरती हे मंदिर आहे. हे हेमाडपंथी बांधणीचं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच आहे की अतिशय पायथ्यापासून भिंतीपासून कळसापर्यंत जर आपण सगळी कलाकुसर बघितली तर खरोखर विश्वास बसत नाही की हे तर हेमाडपंथी हरिश्चंद्रगडाचं मंदिर जवळजवळ 11व्या का 12व्या शतकात आहे. इतकं जुनं ते मंदिर आहे. तसंच नाशिकला इगतपुरीच्या साईडला एक रतनगड म्हणून आहे. रतनगडच्या पायथ्याशी रतनवाडी आहे. तिथे सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे हेमाडपंथी बांधणीचं. अशी मंदिराची सुंदर कलाकुसर आणि ती शिल्पकला आणि त्या वेळच्या माणसांचं कर्तृत्व, किती क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये, हे बघून खरोखर थक्क व्हायला होतं. तर हे झालं मंदिरांचं, देवळांच्या कलाकुसरीचं. ज्ञानेश्वरांनी काय केलं? ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ जेव्हा प्राकृतमध्ये सांगायला चालू केलं, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहायला चालू केली, तेव्हा सुद्धा त्यांनी अतिशय कलाकुसरीने सद्विचारांचं देऊळ बांधलं. आपण हा विषय थोडा ज्ञानेश्वरीचा पूर्वार्ध झाला, 9 अध्याय झाले, त्याच्यानंतर 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला हा विषय घेतला होता. त्यांनी बांधणी ही कशी केली आहे की या मंदिराचा पाया, या देवळाचा पाया मनुष्य धर्म आणि भूतदया या विचारांवर केला. आणि तिथून पुढे आपण 9 अध्यायांमध्ये एकापेक्षा एक असे महत्वाचे विचार त्यांचा आपण अभ्यास केला. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, स्वधर्म म्हणजे काय, निष्काम कर्म म्हणजे काय, स्थितप्रज्ञ म्हणजे काय. आणि ज्यांनी आतापर्यंत सगळे हे अभ्यास वर्ग अटेंड केले त्यांना हे आता कळत असेल की हे नुसते शब्द नाही आहेत, हे खूप महत्वाचे विचार आहेत आणि प्रत्येक विचारामध्ये माणसाचं आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य आहे, माणसाचं आयुष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे. इतके हे महत्वाचे विचार आहेत. अद्वैत म्हणजे ब्रह्म आणि मी, ब्रह्माचाच अंश माझ्यामध्ये आहे, हे ब्रह्म आणि मी एकच आहोत, ही भावना. अद्वैतामुळेच मग समदृष्टीची भावना येते की माझ्यामध्ये जो ब्रह्माचा अंश आहे तोच अंश दुसऱ्यांमध्ये पण आहे, इतर माणसांमध्ये, भूतमात्रांमध्ये आहे. पुढे आत्मस्वरूप, माझं मूळ स्वरूप काय, माझं देह स्वरूप, यातला फरक काय, ब्रह्म आणि माया यांच्यामधला फरक काय, ज्ञान म्हणजे काय, ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजे खरं ज्ञान, मायेची माहिती होणं म्हणजे ते विज्ञान, आणि मायेलाच खरं मानणं, मायेलाच शाश्वत मानणं म्हणजे अज्ञान. नंतर मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह यांचं महत्व काय, अभ्यासापासून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला वैराग्याची जोड असणं हे किती महत्वाचं हे आपण बघितलं. मग 9व्या अध्यायामध्ये भक्ती आणि समर्पण हा विषय आला होता, आणि अध्यात्म म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हे सगळे विषय आपण ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धामध्ये 9 अध्यायापर्यंत बघितले होते. हे 9 अध्याय म्हणजे काय की त्या प्राचीन सुंदर मंदिराच्या ज्या भिंती असतात, ज्यांची अतिशय सुंदर कलाकुसर असते, ती जी आपल्याला बघायला मिळते प्रथम दर्शनी, ती त्या विचारांची मांडणी 9व्या अध्यायापर्यंत आपण बघितली. तिथून पुढे ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 10व्या अध्यायाच्या नंतर आपण एक एक अजून विषय बघितले. की 10व्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो की इतकं तुझं स्वरूप, असं स्वरूप आहे, सर्व व्यापक स्वरूप आहे, तर तू कुठे कुठे आहेस ते मला दाखव. म्हणजे तुझ्या विभूती कुठे नमस्कार केला तर तुला तो नमस्कार मिळेल हे मला समजून सांग. तर असंख्य अशा विभूती कृष्ण सांगतो अर्जुनाला, आणि शेवटी सांगतो की मी कुठे नाही अशी जागाच नाहीये, त्याच्यामुळे अजून काय सांगू, हे सांगण्यामध्ये ह्याला अंतच नाहीये हे सांगतो. मग अर्जुन त्याला विचारतो की मग ह्या सगळ्या विभूतींपासून हे या विश्वाचा संपूर्ण जेव्हा लय होतो तेव्हा तू कुठे जातो, ती जागा दाखव. मग तो विश्वरूप दर्शन दाखवतो, आणि मग ते विश्वरूप दर्शन बघून अर्जुन घाबरतो आणि तो म्हणतो नको, मला तुझं आधीच जे चतुर्भुज रूप आहे तेच दाखव. तिथून पुढे मग आपण 12व्या अध्यायामध्ये भक्ती मार्ग आणि योग मार्ग यांच्यातला फरक बघितला होता. की भक्ती मार्ग कसा आहे की सगुणातून निर्गुणाकडे जाणारा, योग मार्ग निर्गुणातून निर्गुणाकडे जाणारा, आणि त्याचा निर्णय कृष्णाने केला होता की प्रापंचिक माणसासाठी भक्ती मार्ग हा योग्य आहे. मग 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ यातला फरक बघितला होता. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीरामध्ये असणारा आत्मा. ज्ञानी आणि अज्ञानी यांची लक्षणं बघितली होती, आणि याच्यामध्ये बरीचशी त्यांनी उदाहरणं दिली होती की ज्ञानी माणसाचे गुण कसे आहेत, अज्ञानी माणसाचे गुण कसे आहेत. हा 13वा अध्याय. मग पुढे आपण 14व्या अध्यायामध्ये सत्व रज तम या गुणांचा अभ्यास केला. या गुणांचा पण कसं आहे
एकदा सत्व रजतम गुणांचा प्रभाव आयुष्यावर, मनुष्याच्या आयुष्यावर, या समाजावर कसा होतो हे कळलं, की मग आपल्याला कल्पना येते, की ब्रह्म ही जी जशी सर्वव्यापक कल्पना आहे, त्याच पद्धतीने हे 3 गुण सत्व, रजतम हे असे युनिव्हर्सल आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाला जगामध्ये कुठेही असेल तो माणूस किंवा कुठलाही जिवंत आकार असेल म्हणजे प्राणी मात्र त्यांच्यामध्ये हे सत्व, रजतम गुण असणारच असणार. तर हा इतका त्यांचा सर्वव्यापक प्रभाव आहे. नंतर 14व्या अध्यायाच्या शेवटी एक गुणातीत म्हणून हा एक शब्द बघितला होता आणि त्याचा अभ्यास केला होता. गुणातीत म्हणजे काय, ह्या 3 गुणांच्या पलीकडे 3 गुणांचं महत्व कळून, त्यांचं स्वरूप कळून, रज आणि तमगुणांचा लय करून सत्वगुणाची वाढ करून त्यांच्या पलीकडे जाणं. गुणातीत ही अवस्था म्हणजे ज्ञानी माणसाची अध्यात्म मार्गातली अगदी परमसीमा आहे. गुणातीत म्हणजे काय कळलं आणि तसं जर आचरण करता आलं तर खरोखर आत्मज्ञानासाठी तो माणूस योग्य झाला. त्या गुणातीत या विषयावरती आपण त्या 2 अशा महत्वाच्या ओव्या बघितल्या होत्या, की तैसे गुणी गुणा परवते, जे आपण पे असे आईथे, तिये अहम बैसे अहंते मूळकेची आहे. म्हणजे ह्या गुणांच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं आणि आत्मस्वरूपाकडे आपलं लक्ष केंद्रित झालं. मग आपलं खरोखर जे मूळ आहे, अहम ब्रह्मास्मी, हा जो प्रत्यय जो होतो, तो प्रत्यय झाल्यावर काय होतं, तै तेथून मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणची क्रिया जाता नियोजित. म्हणजे ब्रह्म जे आहे आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते साक्षी भावाने आणि अकर्तेपणाने या आयुष्यामध्ये वागत असतं. आणि हे जे सगळे व्यवहार होतात ते ह्या गुणांच्या साथीने येतो, 3 गुणांच्या साथीने येतो. हा जो असा गुणातीत या शब्दाचा अर्थ आणि महत्व त्याचं. ते झाल्यानंतर आपण प्रकृती आणि पुरुष याच्याबद्दल अभ्यास केला. नंतर पुरुषोत्तम याचा अभ्यास केला, हे सगळे 15व्या अध्यायामध्ये. नंतर 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे विचार बघितले. आणि दैवी संपत्ती सत्वगुणांनी होते, आसुरी संपत्ती रज आणि तमगुणांमुळे होते ते बघितलं. आणि नंतर शेवट 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा हा विषय होता आणि श्रद्धेचा 3 गुणांच्या योगाने वेगवेगळी 3 प्रकारची कशी श्रद्धा होते ते बघितलं. हे सगळे 17व्या अध्यायापर्यंत आपण बघितलं. आणि आजचा जो चालू करतो आपण अध्याय 18वा अध्याय, तो म्हणजे या सद्विचारी देवळाचा कळस आहे. आणि हा कळस कसा आहे, या कळसामध्ये त्याग आणि संन्यास या विषयांवरती परत सविवेचन. सुरुवातीला अध्यायाचं प्रयोजन. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी कर्म किजती दुखी असंती होती. 17व्या अध्यायाच्या शेवटी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं असतं की तू ब्रह्मनामावरती श्रद्धा न ठेवता कुठलीही कर्म केलीस तर ती व्यर्थ जातील. तेव्हा अर्जुन असा विचार करतो की कर्म तर करायचीच आहेत. कर्मांचं स्वरूप कसं आहे की कर्मातून कोणाचीच सुटका नाहीये. एकदा मनुष्य जन्माला आला की कर्म ही होतच राहतात. अगदी साधी म्हणजे श्वासोश्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे. कर्म करणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. कर्मातून सुटका होत नाही. कर्म करण्यापेक्षा कर्म न करणं हे खूप कठीण आहे. हे समजा कोणी ठरवलं की मी दिवसभर आपण काहीच काम करणार नाही, आपण झोपूनच राहू. तो माणूस किती वेळ झोपून राहील? 10 तास, 12 तास, 16 तास कुठेतरी जाऊन तो उठेलच. हे झोपणं सुद्धा एक कर्म आहे. उठेल का? काय शरीराचे गुणधर्म असतात. भूक लागते, जेवण्यासाठी उठेल. जेवणं हे सुद्धा कर्म आहे. म्हणजे असे जेवण, झोप आपण म्हटलं की मी काहीच कर्म करणार नाही, ते अशक्य आहे. नेहमी म्हणजे कर्म करण्यापेक्षा न करणं हे खूप कठीण आहे. हे कधी जाणवतं? समजा कोणी माणूस बरीच वर्ष काम करून रिटायर झाला. हे काम करताना त्याला असं वाटत असतं की खूप काम झालं, आता मला हे काहीच नकोय. आता मी नुसतं आराम करणार. रिटायरमेंट झाल्यानंतर आराम करणार. रिटायरमेंट झाल्यानंतर समजा 1-2 वर्ष अशी ठीक आहे, सगळीकडे जे फिरायचं तो फिरून आलो. अजून काही गोष्टी करायच्या केल्या, आराम केला. नंतर मग माणसाला खूप अस्वस्थ होतं. आता काहीतरी मला काम पाहिजे. हे काम नसेल, कर्म नसेल, तर ते खूप कठीण अवस्था आहे माणसाची. अर्जुन विचार करतो, की कर्म तर करायचंच आहे, पण ते युक्तीने करायचं आहे हे सगळ्यांना कसं समजलं? ना विपाय हे उजू होय, तरी ज्ञानाची योग्यता आहे. एरवी येण्याची जाय निरयालया. मी तो विचार करतो, की ही म्हणजे तारेवरची कसरत आहे, की जर यथासांग कर्म झालं, तर ज्ञानाची योग्यता येते. ती चांगली गोष्ट आहे. पण जरा त्या कर्मामध्ये काही चूक झाली
किंवा कर्मामध्ये काही दोष आले तर ते दोष वाढत वाढत जाऊन नरक प्राप्ती सुद्धा होऊ शकते. असं हे कर्माचं स्वरूप आहे. कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे. कर्म करतात जे लोक त्यांना भरपूर अशा अडचणी आहेत. कुठलं कर्म करायचं, कुठलं नाही करायचं, कुठलं कर्म टाकायचं, कुठल्या कर्माचं फळ टाकायचं, चांगलं कर्म कुठलं, वाईट कर्म, अशा असंख्य अडचणी जे कर्म करणारे लोक असतात त्यांना येतात. तर अशा लोकांचा कैवार घेऊन म्हणजे आपल्यासारख्या मनुष्यांचा, मनुष्य जातीचा कैवार घेऊन त्यांना मोक्ष प्राप्ती कशी होईल याच्याबद्दल अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो. ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हुवावया जेथे प्रश्न केला. त्याग आणि संन्यास याच्यामध्ये काय फरक आहे हे समजावून घेण्यासाठी, त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी अर्जुनांनी हा प्रश्न विचारला. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टादशा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जे श्रीकृष्णांनी उत्तर दिलं त्याच्यातूनच हा 18वा अध्याय प्रकट झाला. आणि इथे माऊलींनी एक सुंदर उपमा दिली की 18व्या अध्यायामध्ये या प्रश्नाने कृष्णांनी कसं केलंय की गीतारूपी जे वस्त्र आहे त्याची घडी परत उघडली. म्हणजे 17व्या अध्यायापर्यंत वेगवेगळ्या विषयांनी त्यांनी अशी त्या वस्त्राची घडी घालून ठेवली होती. अर्जुनाचा हा प्रश्न येतो आणि मग ती घडी परत उघडतात आणि एक एक विषय परत समजावून सांगतात. ही उपमा कशी आहे, लहानपणी घरामध्ये लग्न समारंभ असतील किंवा काही असे चांगले समारंभ असतील तर कपड्यांची खरेदी व्हायची दिवाळीच्या निमित्ताने किंवा अशा समारंभाच्या निमित्ताने. सगळ्यांनाच कपडे घ्यायचे म्हणून घरातले सगळेच जण सगळाच लवाजमा दुकानांमध्ये जायचा आणि सुरुवात ते साड्यांच्या दुकानापासून व्हायची. आणि मी सुरुवातीलाच समस्त स्त्री वर्गाची ते माफी मागतो कारण मी जे सांगेन ते बहुतेक स्त्रियांना लागू. साड्यांच्या खरेदीसाठी की डोक्यात काही कल्पना असेल त्या स्त्रीच्या, ती कोणालाच कदाचित त्या स्त्रीला सुद्धा माहित नसेल, पण ह्या प्रिंट मधली ह्या कलर मधली साडी दाखवा, तो कलर ह्या प्रिंट मध्ये आहे का, ह्या प्रिंट मध्ये ते टेक्स्चर आहे का, टेक्स्चर आवडलं तर त्याची बॉर्डर आवडली नाही, असे असंख्य त्या प्रश्नांना कुठे मर्यादाच नाही. आणि तो जो साडी दाखवणारा मनुष्य आहे तो इतक्या पेशन्सनी जवळजवळ 100 साड्या दाखवतो. एवढ्या सगळ्या प्रश्नोत्तरानंतर साडीचा काठ, टेक्स्चर, कलर, प्रिंट हे सगळं झाल्यानंतर जर समजा साडी आवडली आणि आता निर्णय होणारच आहे की ठीक आहे ही साडी आता घेणार, तर मग पुढे अगदी शेवटी नाही नाही ही साडीचा पदर जर असा वरतून घेतला तर तो पदर कुठपर्यंत येतो ते दाखवण्यासाठी त्या माणसाला परत त्या साडीची घडी उघडायला लागायची आणि त्याला साडी घालून दाखवायला लागायची. तर हे प्रकार मी बऱ्याच वेळा बघितले. तेव्हा तर काय असे काय हातामध्ये फोन नव्हते, काही गेम्स खेळायला किंवा अजून काही वाचायला, त्याच्यामुळे हे सगळं समक्ष बघायला लागायचं. ते बघता बघता ते बघून मला थकायला व्हायचं. पण जेव्हा जेव्हा आईला किंवा बहिणींना असं विचारतात किती किती विचारणार तुम्ही आणि किती त्याला माणसाला त्रास देणार, ते म्हणतात अरे आपण एवढा त्रास देऊन एवढे विचारून मनासारखी गोष्ट घेतोय आणि आपण घेतोय तरी बाकीच्या बायकांकडे बघा, त्या 10 दुकानात जाऊन 100 साड्या काढून कसली खरेदी सुद्धा करत नाही, असा पण प्रकार. तर असा ज्या पेशन्सनी तो दुकानदार अशा साड्या दाखवतो आणि शेवटी त्या साड्यांची परत घडी उघडतो, तसाच हा प्रकार सुरुवातीला 18व्या अध्यायामध्ये येतो. तर मूळ प्रश्न इथे हाच आहे की त्याग आणि संन्यास यांच्यामध्ये काय फरक आहे. ही दोही किर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी परी कारण एथ भेदी येतुलेची. ते म्हणतं की तू म्हणतो ते बरोबर आहे, त्याग आणि संन्यास हे शब्द समानार्थीच आहे, त्याच्यामध्ये एकच निर्देश होतो. पण याच्यामध्ये फरक कसा की जे निपुटिनी कर्म सांडीचे ते सांडणे संन्यासू म्हणीचे. म्हणजे जे कर्मच टाकायचं असतं त्याला संन्यास म्हणतात, म्हणजे संपूर्ण कर्मच टाकलंय. आणि फल मात्र का त्याजीचे तो त्यागुगा. आणि ज्या कर्माचं फळ टाकायचं म्हणजे कर्म करायचंय पण त्याचं फळ टाकायचंय त्याला कर्मफल त्याग असं म्हणतात. तरी कोणा कर्माचे फळ सांडीचे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा. ते म्हणतात की आता बघ तू लक्ष दे की कुठल्या कर्माचं फळ टाकायचं आणि कुठलं कर्मच टाकायचं हे मी तुला सांगतो, तर तू लक्ष देऊ ऐक. का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे किजे नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवी.
म्हणतात की शरीर कसं सहज निर्माण होतं. पण जर दागिने करायचे असतील त्या शरीरावरती, तर त्या दागिन्यांना कसं प्रथम इच्छा व्हायला लागते आणि इच्छा झाल्यानंतर मेहनत करून ते दागिने करायला लागतात. किंवा नदी कशी सहज वाहते, सहज निर्माण होते, सहज वाहते. उगमापासून संगमापर्यंत कोणी अशी नदी खोदली आहे, तिला वाट करून दिली आहे, असं कधी होत नाही. पण जर विहीर निर्माण करायची असेल, तर त्याच्यासाठी विहीर खणावी लागते. त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निफसेचे. त्याच्यामुळे जे नित्य नैमित्तिक कर्म जे आहे ते स्वाभाविक कर्म आहे, ते सहज कर्म आहे, ते प्रत्येकाला करावंच लागतं. परी न कामिता कामिक न निफजेजे. पण जे काम्य कर्म आहे, जे वासनेतून जे निर्माण होतं, त्याला मूळ काय, कोणाला तरी ती इच्छा निर्माण व्हायला लागते, वासना निर्माण व्हायला लागते आणि मग पुढे जाऊन त्याला मेहनत करायला लागते. इच्छेशिवाय हे कर्म होऊ शकत नाही. त्याने अजून इकडे एक उदाहरण दिलं की गवत कसं आहे, संपूर्ण माळरानावरती कोणीही न पेरता त्याची काळजी न घेता गवत उगवतं. पण समजा गहू किंवा ज्वारी जर पिकवायची असेल, तर शेतामध्ये मेहनत करावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते आणि मग ते गहू किंवा ज्वारी असं पीक येतं. हे असं त्यांनी इथे नित्य नैमित्तिक आणि कामिक असं अशा दोन कर्माचे प्रकार सांगितले. आणि हा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये हा विषय बघितला होता. कर्माचे साधारणपणे आपण दोन प्रकार बघितले, की चांगलं कर्म की वाईट कर्म. आणि चांगलं कर्म किंवा वाईट कर्म हे जेव्हा आपण बघू, तेव्हा काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की परिस्थिती, संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट हे खूप महत्वाचं आहे. आता त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे समजा आपण पेपरमध्ये एखादी न्यूज वाचली, की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकूचा हल्ला केला. 2 जण खेळत होते आणि ते खेळावरून वाद निर्माण झाले आणि त्या वादातून रागाने एकाने दुसऱ्यावर चाकूचा हल्ला केला. हे असं त्याचा संदर्भ बघितला तर आपण निर्णय घेऊ शकतो किंवा आपल्याला वाटतं की नाही बाबा ही चुकीची गोष्ट आहे, हे वाईट कर्म. किंवा वेगळी बातमी अशी दुसऱ्या पेपरमध्ये वाचली, की नराधम होता. तो कुठल्या मुलीवर अत्याचार करत होता आणि त्या मुलीच्या हातामध्ये चाकू आला आणि त्या मुलीनी त्या चाकूनी त्याला त्याच्यावर हल्ला केला. हे जर वाचलं, हे जर आपल्याला कॉन्टेक्स्ट कळलं, तर आपण म्हणू की नाही ते काय चांगलंच कर्म आहे. उलट तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा नराधमावरती चाकूचा हल्ला केला, तर चांगलंच कर्म आहे. त्याच्यामुळे असं एक कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे. तसंच हेतू किंवा इंटेंट हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण समजा ऐकलं की एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकावरती गोळी मारली. नुसतं त्याच्यावरून आपल्याला काय कळणार नाही. समजा आपल्याला सांगितलं कोणी, की युद्ध चालू होतं आणि हा प्रकार झाला. तर मग आपण देश रक्षणासाठी एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकावर गोळी मारली म्हणजे हिंसा झाली, पण ती चांगल्या हेतूने झाली. तर आपण म्हणू ठीक आहे, हे चांगलं कर्म आपण म्हणू शकतो. पण समजा असं असेल की युद्ध नाहीये. कुठल्या देशामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीयेत. दुसऱ्या देशातला सैनिक एका देशामध्ये फिरण्यासाठी आलाय. ह्या देशाचा जो सैनिक आहे, तो सुद्धा आपल्या कुटुंबावर फिरायला आलाय आणि क्षुल्लक कारणावरून त्यांचं भांडण होतं आणि त्या भांडणातून राग येतो आणि देशाच्या रक्षणासाठी जी बंदूक दिलेली असते, त्या बंदुकीने तो दुसऱ्या सैनिकाचं त्याच्यावरती गोळी मारतो. हे जर आपल्याला कळलं, हा जर हेतू कळला, तर आपण म्हणू नाही हे चुकीची गोष्ट आहे, हे वाईट कर्म आहे. तर असंच कॉन्टेक्स्ट आणि इंटेंट हे प्रत्येक कर्मासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यावरून तेच कर्म सत्कर्म किंवा दुष्कर्म होऊ शकतं. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की सत्कर्म करावं, पण त्याचं जे फळ असतं ते टाकावं, त्याचा त्याग करावा. कर्म फल त्याग. आणि दुष्कर्म आहे ते समूळ टाकून द्यावं. तर ह्या अध्यायामध्ये सत्कर्माला त्यांनी तो शब्द वापरला की नित्य नैमित्तिक कर्म आणि दुष्कर्म जे आहे त्याला काम्य कर्म. त्याच्यावरती ते पुढे काय म्हणतात ते बघूया. काम्य कर्म ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधवनिया. काम्य कर्माचं कसं आहे, त्याचं मूळ इच्छा आहे, वासना आहे. आणि एकदा ती इच्छा निर्माण झाली आणि कर्म केलं की त्याचा एक गुणधर्म आहे की ते फळ देतच, म्हणजे त्या कर्मापासून फळ हे मिळणारच मिळणार. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. म्हणजे ते फळ जे आहे ते धरणच देऊन बसतं आणि कसं की जोपर्यंत त्याचं ऋण फेडत नाही तोपर्यंत ते जातच नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की काम्य इच्छेने मी कर्म केलं आणि आता मग मला त्याचं फळ नकोय, असं होऊ शकत नाही.
जे काही त्याचं फळ आहे, चांगलं आहे किंवा वाईट आहे, ते आपल्याला भोगावंच लागतं. गुळ नेणता तोंडी, घातला देची गोडी, आगी मानुनी राखोंडी, चेपिला पोळी. मग इथे उदाहरण देतात, की समजा आपल्याला माहीत नाहीये काय खातोय, पण माहीत नसताना सुद्धा जरी गूळ तोंडात टाकला, तरी सुद्धा तो गोडच लागणार आहे. किंवा राख आहे असं समजून जर आगीवरती पाय ठेवला, तरी तो पाय भाजणारच आहे. त्याचप्रमाणे काम्य कर्म केलं, की त्याचं फळ हे मिळणारच आहे. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येत. ही जी काम्यकर्मामध्ये जी सामर्थ्य आहे, फळ उगायला लावण्याचं जे सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे तू हे काम्यकर्म करू नकोस. आणि आता प्रापंचिक माणसाला हे अशक्य आहे, की इच्छा झाली आणि कर्म केलं नाही, असं म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे प्रयत्न करू शकतो, पण संपूर्ण आपण अव्हॉइड करू शकत नाही. मग काय करायचं, की एवढी तयारी ठेवायची, की जे काही फळ येईल, चांगलं किंवा वाईट, ते भोगण्याची माणसाची तयारी पाहिजे. आणि मग त्याच अनुभवावरतून समजा वाईट अशी फळं मिळत गेली, तर मग हळू त्या कर्माची क्षती होऊ शकते, की नको आता इच्छाच नको. या सगळ्या दुःखाचं जर मूळ इच्छा असेल, तर ती मला इच्छा नको. हे काम्य कर्म सांडणे, ते कामनेतेची उपडणे. द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. म्हणजे समजा कोणाकडे भरपूर पैसा असेल किंवा रत्न असतील, दागिने असतील आणि अशा अंधाऱ्या जंगलातून तो जातोय, तर त्या माणसाला खूप भीती असते, की कोणी दरोडेखोर येईल, कोणी चोर येईल आणि हे माझं जे द्रव्य आहे, जी संपत्ती आहे ती पळवून घेऊन जाईल, अशी त्याला भीती असते. तर इथे ते सांगतात, की जर ते संपत्ती, दागिने जर टाकून दिले, तर मग ती भीती सुद्धा जाईल. त्याच पद्धतीने ही जी काम्यकर्म ज्या इच्छेने, ज्या वासनेने होतात, काम्यकर्म टाकण्याचा उद्देश काय? की हळू ती वासना नष्ट होत जाईल. त्याच्यामुळे काम्यकर्माचा संन्यास म्हणजे कर्मसन्यास. नित्यनैमित्तिक कर्माबद्दल ते काय सांगतात? का सोमकांत सोमे पगळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आन नये. चंद्राची किरण पडल्यावर सोमकांत मणी त्या मण्याला पाझर फुटतो. त्याचप्रमाणे सूर्याची किरण पडली की सूर्यविकासिनी जी कमळ असतात, ती कमळ उमलतात. यांच्यामध्ये जो सोमकांत मण्याला पाझर फुटलाय किंवा कमळ उमललाय, ह्यांच्यामध्ये काय झालंय, त्यांची जी मूळ अवस्था आहे त्याच्यातच वाढ झाली किंवा त्याच्यातच बदल झालाय. नवीन असं काही निर्माण झालं नाही. तेच इथे सांगतात, "येथ असे तेची पाल्हाळे आहे त्याच्यातच वाढ होते. हा न नये म्हणजे दुसरं काही निर्माण होत नाहीये. तैसे नित्य जे का कर्म, त्याची निमित्ताचे लाहे नियम. हेत उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय." म्हणजे जे असं नित्य जे कर्म असतं, त्याला कसलं तरी निमित्त होतं. म्हणजे चंद्राची किरणं सोमकांत मण्यावर पडली हे निमित्त झालं आणि मग त्या मण्याला पाझर फुटला. नित्य नैमित्तिक कर्म असं म्हणतात. साधं उदाहरण घ्यायचं, की आपण झोपलोय आणि झोपेतून आपण कधी ना कधीतरी उठणारच आहे. काही लोकांना जास्त झोपायची सवय असते. समजा अलार्म वाजला, तर झोपेतून उठणारच होतो, पण अलार्म वाजला हे निमित्त झालं आणि उठलो. किंवा कोंबडा हरवला किंवा अजून काही गोष्टी आली. तर हे म्हणजे झोपेतून उठणं हे नित्य कर्म आहे. त्याला कसलं तरी निमित्त झालं. कीड आगिठा पडे, तरी मळू तुटे वाणीच चढे. यया कर्मा तया सांगडे, फळ जाणावे. सोन्याला जर परत आपण आगीमध्ये ते टाकलं, तर ते सोनं कसं शुद्ध होत जातं. त्यातला जो हेणकसपणा आहे, अशुद्धी आहे ती जाते आणि त्याचा कस चढतो म्हणजे ते शुद्ध होत राहतं. त्याच पद्धतीने नित्यनैमित्तिक कर्मानी त्या माणसाची चित्तशुद्धी होते. त्याचा अधिकार वाढतो. म्हणजे झोपेचं जर उदाहरण घ्यायचं झालं आपल्याला, की समजा माणूस झोपेची आवड आहे आणि झोपतच राहिला. 16 तास झोपला, 20 तास झोपला, समजा काही तास उठला आणि परत झोपला. असं जर होत राहिलं, तर कसं होईल त्या माणसाचं बरीचशी त्याला हळू आजार निर्माण होतील. आळस निर्माण होईल. कुठलीच ॲक्टिव्हिटी नाहीये त्याच्यामुळे बरेचसे शरीरावरती वाईट परिणाम होतील. असं जर होत राहिलं आणि समजा हेच ते माणसाने तो वेळेवर उठला, त्या माणसामध्ये जिवंतपणा राहतो. तर त्याच पद्धतीने नित्यनैमित्तिक कर्म केली, की माणसाची शुद्धी होते, चित्तशुद्धी होते आणि जो दोष असतो तो हळू कमी होतो. जे प्रत्यवायत वगळे, स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. असा जो दोष असतो त्या कर्मातला,
तो हळूहळू गळत जाऊन त्या माणसाचा अधिकार वाढतो, त्या माणसाची सत्वगुण वाढतात आणि मग हातोहाती त्याला तो सद्गतीसाठी योग्य होऊन जातो. तैसी नोलांडिता कर्मरेखा चित्त तिचे नित्य नैमित्तिका पाठी फळा कीजे अशेखा वांताचे वाणी. म्हणून हे कर्म नेहमीच करत जा, पण त्याचं जे फळ असेल त्या फळावर आसक्ती ठेवू नको. त्याला कर्मफल त्याग असं म्हटलं. ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी. म्हणजे ही जर युक्ती केलीस तर काय होईल, पडले का आत्मज्ञानी बांधती पाठू. मग तुला आत्मज्ञानाची तुला खरोखर योग्यता येईल. आणि इथे अजून एक ते उदाहरण देतात की एकदा धान्य आलं की मग त्या पिकाची वाढ खुंटते. त्याचप्रमाणे तू युक्तीने जर कर्म केलास तर त्या कर्माचाच क्षय होऊन जाईल आणि मुक्तीसाठी तू योग्य होशील. मग आत्मशुद्धीसाठी अजूनही नित्यनैमित्तिक कर्म आवश्यक आहे. अजून कुठली कर्म आवश्यक आहे त्याच्याबद्दल सांगतात. जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यके जिये न सांडावी पांथिके पावले जैसी. म्हणजे एका मार्गावर वरील जो वाटसरू असेल त्या वाटसरूनी चालणं महत्वाचं आहे. मग त्यांनी चालतच राहिलं पाहिजे का, त्याला वाट संपवून त्याच्या स्थळी जायचं. त्याच पद्धतीने यज्ञ दान आणि तप ही जी कर्म आहेत ती सुद्धा मनुष्यानी केलीच पाहिजे. तप हा शब्द ऐकला की साधारणपणे आपल्याला असं ऋषी मुनी तपश्चर्या करतात असं चित्र येतं किंवा शंकर तपश्चर्या करतात असं चित्र येतं. प्रापंचिक माणूस तर अशी काही कधी तपश्चर्या करणार नाही. तर आपल्यासाठी तप या शब्दाचा अर्थ काय की आपलं जे कर्तव्य आहे ते न डगमगता करणं आणि ते करत असताना कितीही त्रास झाला तरी तो सहन करणं आणि स्थिर बुद्धीने सहन करणं. या तप या शब्दामध्ये स्थितप्रज्ञता, धैर्य आणि तितिक्षा ह्या तीन विचारांचा संगम होतो. की कुठलंही आपलं जे योग्य कर्म आहे ते कर्म करताना कुठलाही त्रास झाला तो सहन करून ते कर्म करत राहणं ह्याला आपण तप म्हणू शकतो. तर अशी जी कर्म आहेत यज्ञ दान आणि तप ही अवश्य करावीत. जे चालणे वेगावत जाय तो वेगू बैसावयाची होय तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. चालताना जर वेगात माणूस चालत गेला तर त्या वेगामुळेच तो माणूस लवकर विसावा घेऊ शकतो. त्याच पद्धतीने जी आवश्यक कर्म आहेत ती आवश्यक कर्म करत त्या कर्मांचा जो क्षय असो होऊ शकतो. म्हणजे नैष्कर्म्य अवस्था जी आहे ती प्राप्त होऊ शकते. का पाठोवाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तई कीड जड करी तुटे निर्व्याज्य होय. सोनं आहे, हिनकस सोनं आहे. थोडं अशुद्ध सोनं आहे. त्या सोन्याला एका मागोमाग एक हाराची पोटं दिली तर काय होतं की त्या सोन्याचा कस वाढतो. त्यातली त्यातली जी अशुद्धी आहे ती जाते, ती गळून जाते आणि त्या सोन्याचा कस वाढतो, शुद्धी वाढते. तई कीड झडकरी तुटे निर्व्याज्य होय आणि ते निर्व्याज्य होतं. हा एक निर्व्याज्य जो शब्द आहे तो सुद्धा मला खूप आवडतो. निर्व्याज्य म्हणजे शुद्ध. आणि आपल्याला जो लागू करायचा असेल तर आत्मशुद्धी, चित्तशुद्धी अशा कर्मांनी होते. तर याच अर्थाचे असे बरेच शब्द आहेत. शुद्ध, निर्भेळ, निर्मळ, निर्दोष, निष्कलंक, निरुपाधिक. ह्या शब्दांचा आपल्या अंतःकरणावर हे जर आपल्या अंतःकरणाला लागू केले तर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल विचार करा. की निरुपाधिक, कुठलीच उपाधी नाहीये. आणि कुठलीच उपाधी नसल्यावर काय, ते फक्त जे मूळ स्वरूप आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याच्या तेच फक्त शिल्लक राहतं. त्याच पद्धतीने हा निर्व्याज्य हा शब्द. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करूनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा जावी. अशी जी नित्यनैमित्तिक कर्म आणि ही जी यज्ञ दान तप अशी जी कर्म करत जाऊन काय होतं, अशी जी कर्म निष्ठापूर्वक केली की मग रज आणि तम या गुणांचा लय होतो आणि अंतःकरणामध्ये सत्वशुद्धीचा प्रकाश पडतो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असे प्रश्न येतात की अध्यात्म शास्त्राबद्दल ह्या क्षेत्रामधले बरेचसे ग्रंथ वाचले, बरीचशी पुस्तकं वाचली, पण तरी सुद्धा मला कळत नाही की याचा वापर मी कसा करू, माझ्या आयुष्यामध्ये कसा वापर करू. असा जेव्हा कधी प्रश्न येईल त्या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल तर ह्यासारखी एक ओवी अतिशय महत्वाची आहे. अतिशय साध्या शब्दांमध्ये सांगितलंय. तैसे निष्ठा केले कर्म, तुझं जे कर्म आहे ते निष्ठापूर्वक कर. कर्तव्य बुद्धीने कर, निष्ठेने कर. जितकं चांगलं करता येईल तितके प्रयत्न करून ते कर्म कर. त्याच्यामुळे रज आणि तम तुझ्यातले जे वाईट गुण आहेत
त्यांचा नाश होईल, त्यांचा लय होईल. सत्वशुद्धीचे धाम डोळा धावी आणि सत्वशुद्धीनी तुझा आत्मप्रकाश म्हणजे आत्मबोध तुला होईल. ही एक ओळी जर फक्त आपण लक्षात ठेवली म्हणजे आयुष्याचं ध्येय काय, की आपण कोण आणि आपला पृथ्वीवरती जन्म घेण्याचं कारण काय, ह्या प्रश्नांची उत्तर अशा बऱ्याचशा ओव्यांमधून ज्ञानेश्वरीमधून मिळतात. त्यातलीच ही ओवी आहे. तैसी एके हातवटिया कर्मे किजती धनंजया बंदकेची सोडवावया मुख्य होती. हे अशा पद्धतीने अशा युक्तीने जर तू कर्म केलीस तर ज्या कर्मापासून तुला बंधन होईल असं वाटतं त्याच कर्मापासून तुझी मुक्ती मुक्ती होईल. म्हणजे तीच कर्म तुला बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी पडतील. आता तेची हातवटी तुझं सांगो गोमटी जया कर्माते किरीटी कर्माची रुसे. कर्म करूनच कर्मानीच कर्माचा क्षय कसा होईल याची युक्ती तुला सांगतो. तैसे कर्तृत्व अहंकारे निघोनी यथा अवसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. कर्म कर पण त्याच्यातून मीपणा काढून टाक. कर्तृत्व अहंकारे तो मीपणा काढून टाक. म्हणून फळी लागू सांडूनी देह संगू कर्मे करावी हा सांगू निरोपी माझा. म्हणूनच अशी कर्म करताना फळावरची आसक्ती आणि मीपणा सोडून दे आणि ही कर्म कर. आता ह्या एकाच ओळीमध्ये संक्षिप्त कर्मयोग. कर्माच्या फळाची आसक्ती आणि मीपणा सोडून जे नित्य नैमित्तिक कर्म कर्तव्य बुद्धीनी आपलं कर्म तू करत जा, हाच माझा तुला निरोप आहे. पुढे मग ते सांगतात की आता कर्म फल त्याग आणि कर्म संन्यास सांगितलं. तर त्याग यात 3 गुणांच्या योगाने 3 प्रकारचा त्याग होतो. त्याच्याबद्दल इथे सांगतात. हा गा मार्गू दुवाडू होय तरी निस्तरितील पाये की तेची खांडणे आहे मार्गापराधे. समजा आपल्याला एक वाट चालून जायची आहे आणि ती वाट अशी उंच सखल आहे, वेडी वाकडी आहे. तर ती वाट वेडी वाकडी आहे तर हे तरी सुद्धा आपल्याला पायानीच चालून जायची आहे. वाट वेडी वाकडी आहे याचा दोष आपण पायाला देऊन आपण पाय कापून टाकतो का? नाही. त्याच पद्धतीने तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरीजे करती वर्मे हे तामसू नेणे भ्रमे माजविला. म्हणजे जर आपण असा विचार केला की ही कर्म केली तर त्या कर्माचा दोष मला लागेल म्हणून मी ही कर्मच जर टाकून दिली तर असा आणि ही कुठली नित्य नैमित्तिक म्हणजे कर्तव्य भावनेने जी करायची ती कर्म आहे. काही माणसांना भ्रमामुळे अशी भावना होते की कर्माचा दोष मला लागेल म्हणून ही कर्मच मी टाकून देईन. की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा तरी जणे आतळा त्यागा तामसा तया. तमोगुणाची जर वाढ झाली आणि जर तमोगुणांनी त्या कर्माचा करायला गेला माणूस तर काय होतं की ह्या कर्माच्या दोषामुळे मला त्रास होईल म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते टाकणं तो जो त्याग आहे त्याला तामसी त्याग किंवा तामस त्याग असं म्हणतात. अथवा स्वाधिकारो बुजे आपले विहितही सुजे परी करितया उमजे निबरपणा. पण समजा काही वेळेला आपला जो अधिकार आहे किंवा आपलं कर्तव्य काय आहे ते माहिती असतं, ते कळतं. पण त्याचं कर्माचं स्वरूप बघितलं तर मग असं दिसून येतं की हे कर्म करताना खूप त्रास होणार आहे. तर त्यामुळे तो माणूस कंटाळा करतो किंवा कर्म सुरुवात जरी केली तरी ते अर्धवट करून टाकतो किंवा केलं तरी ते नीट करत नाही, सगळे प्रयत्न देऊन करत नाही. ऐसा शरीराची या क्लेशा भेणे कर्मे विरेशा सांडी तो परियेसा राजसू त्यागू. शरीराला त्रास होईल म्हणून ह्या भीतीने जर ती कर्म टाकली किंवा अर्धवट सोडली तर त्या त्यागाला राजस त्याग असं म्हणतात. येरवी तेथही कर्म सांडे परितया त्यागफळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. आता हे कसं झालं की ते कर्मही अर्धवट केलं किंवा नीट केलं नाही, कर्म तरी टाकलंच, त्यामुळे त्याचं त्यागाचं फळ सुद्धा मिळत नाही. हे कसं की समजा चुकून खूप उतू जाऊन ते अग्नीमध्ये पडलं तर त्याला होमाची योग्यता येत नाही. त्या पद्धतीने असं जे आळसामुळे किंवा त्रास होईल या भीतीने अर्धवट कर्म केलंय किंवा केलं नाही किंवा नीट केलं नाही त्याला त्यागाची योग्यता मिळत नाही. त्यामुळे त्याला राजस त्याग म्हणतात. पुढे तरी स्वाधिकारीचे नावे जे वाटिया आले सोवावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. अजून एक अवस्था कशी आहे की आपले जे अधिकार आहेत किंवा आपली जी कर्तव्य आहेत
ती व्यवस्थित पार पडतोय, यथाविधी पार पडतोय, सगळे प्रयत्न करून पार पडतो. परी हे मी करीतो आहे ऐसा आठवू त्याची मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची आहे. पण त्याच्यातून ही कर्म करताना मीपणा काढून टाकलाय आणि त्या कर्माच्या फलावरची आसक्ती सुद्धा टाकून दिली. लोह लागत खेव परिसी, धातूची गंधिका काळीमा जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. अशा प्रकारच्या त्यागाने काय होतं, ज्या पद्धतीने परिस्पर्श झाल्यावर लोखंडाचा गंध आणि कलंक निघून जातात, त्याप्रमाणे त्या माणसामधले रज आणि तमगुण निघून जातात. मग सत्वे चोखाळे, उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांजवेळे होय ऐसे. ज्या पद्धतीने संध्याकाळ झाली की मृगजळ नाहीसं होतं, त्या पद्धतीने अशा युक्तीने नित्यनैमित्तिक कर्म केली की मग सत्वगुणांची वृद्धी होते आणि सत्व शुद्धीमुळे बोधाचा प्रकाश पडतो आणि अशा पद्धतीच्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. मग या अध्यायामध्ये माऊलींनी बऱ्याचशा अशा गोष्टी सांगितल्या. म्हणजे आता ह्या 3 प्रकारच्या त्यागांवरून कळतं की सत्व, रज आणि तम या गुणांचं माणसाच्या आयुष्यामध्ये किती त्याचा प्रभाव आहे. हे प्रत्येक गोष्ट माणसाच्या आयुष्यातली या 3 गुणांच्या प्रभावाने चालते. तर त्याच्याबद्दलचं बऱ्याचशा अशा ओव्यांमध्ये त्यांनी विवेचन केलंय. त्याचं सार काय आहे ते सांगतो. की ज्ञान, सात्विक ज्ञान त्याचे गुणधर्म काय? तर त्यांनी काय कळतं की सर्व भूतांमध्ये समभाव आहे. ब्रह्म अंशरूपाने माझ्यामध्ये आहे. ते चैतन्य, तेच ब्रह्म सगळ्यांमध्ये आहे. याला सात्विक ज्ञान म्हणतात. राजस ज्ञान म्हणजे काय? की भूतांच्या ठिकाणी भेदभाव पाहणं. म्हणजे ब्रह्माचं स्वरूप आहे, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वरूप आहे. भेदभाव ज्या ज्ञानाने निर्माण होतो, त्याला राजस ज्ञान म्हणतात. तामस ज्ञान म्हणजे काय? की मी आणि शरीर हेच सर्वस्व. शरीरापलीकडे काहीच नाहीये आणि या जगामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या माझ्या शरीराच्या भोगासाठीच आहेत. माझ्या भोगाने दुसऱ्यांना काही त्रास होत असेल किंवा चांगल्या गोष्टी कुठल्या, वाईट गोष्टी कुठल्या, चांगली कर्म कुठली, वाईट कर्म कुठली, याचं काहीच ज्ञान नाहीये. त्या ज्ञानाला तामसी ज्ञान म्हणतात. त्याच्याबद्दल माऊलींनी एक ओवी लिहिली आहे. ऐसेनी विश्व सकळ, जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाण फळ देहभरण. हे तामस ज्ञानाची जेव्हा वाढ होते, तेव्हा त्या माणसाची वृत्ती कशी होते, की संपूर्ण विश्व जे आहे, तो माझ्या भोगाचा विषय आहे, की तिथून पुढे मला काहीच कर्तव्य नाही. त्याच्यामुळे नुसतं देहभरण हेच एक त्या माणसाला कर्तव्य असतं. तर हे झालं तामस ज्ञान. पुढे कर्म. कर्माबद्दल आपण आधीच बऱ्याच वेळा बघितलंय, की निष्काम भावनेने कर्तव्य बुद्धीने केलेलं कर्म म्हणजे सात्विक कर्म. फलावर आसक्ती ठेवून किंवा दांभिक वृत्तीने केलेलं कर्म म्हणजे राजस कर्म. आणि इथे एक आपण व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणून एक उदाहरण देऊ शकतो, की समजा आता काही नैसर्गिक आपत्ती आल्या तर बरेचसे लोक असे डोनेशन वगैरे जमा करतात किंवा मदत करतात. तर एक असा सोशल सायकोलॉजी मध्ये एक टर्म आहे व्हर्च्यू सिग्नलिंग. तर काही लोक अशा वेळेला डोनेट करतात, पैसे डोनेट करतात, कसली तरी मदत करतात. पण त्या मदतीपेक्षा त्यांना महत्वाची गोष्ट काय असते, की मी मदत करतोय, त्याच्यामुळे मी किती चांगला आहे हे दाखवणं, हे त्यांच्यासाठी त्या मदतीपेक्षा खूप महत्वाचं असतं. त्या वृत्तीला व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणतात. तर ती व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणजे या राजस कर्माच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे दांभिक भावनेने किंवा कुठल्या तरी फलावर आसक्ती ठेवून केलेलं असं राजस कर्म. पुढे आहे वाईट हेतूने केलेलं निषिद्ध कर्म म्हणजे तामस कर्म. म्हणजे समजा चॅरिटीसाठी बरेचसे लाखो रुपये जमा केलेत. कोणी तेच पैसे चोरून कुठल्या तरी ऐषारामासाठी वापरले. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी जे पैसे जमा केले ते चोरून वाईट कर्म करून वाईट गोष्टीसाठी वापरले म्हणजे तामस कर्म. कर्ता. कर्त्यामध्ये पण सत्व रज तम गुणांमुळे 3 प्रकार आहेत. सात्विक कर्ता कसा असतो, निर्विकार, निरंकारी, धैर्य आणि उत्साहयुक्त असतो. राजस कर्ता म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, हर्ष आणि शोकयुक्त असतो. आणि तामस करता विषयासक्त, उन्मत्त, कपटी, परोत्कर्ष सहन न करणार, म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं झालं तर त्याला सहन होत नाही, असा तो तामस करता. बुद्धीमध्ये कसे भेद होतात? सत्सत विवेक बुद्धी ही सात्विक बुद्धी आहे, म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळतं
सात्विक बुद्धीने. राजस बुद्धी कशी आहे, त्याला चांगलं आणि वाईट यातला फरक कळत नाही. तामस बुद्धी कशी आहे, चांगला आहे त्यालाच वाईट मानणार आणि वाईट आहे त्यालाच चांगलं मानणार. म्हणजे सत हेच असत आणि असत हेच सत हे मानणारी तामस बुद्धी. धैर्य, समाधी कायम ठेवून मन, प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया ह्याला जे पूरक असतं ते सात्विक धैर्य. म्हणजे आपण तप हा विषय आधी बघितला होता, की कितीही त्रास झाला तरी सुद्धा न डगमगता कर्म करणं याच्यासाठी ते जे धैर्य लागतं ते सात्विक धैर्य. राजस धैर्य म्हणजे फलाची आशा ठेवून केलेले धर्म, काम आणि अर्थ हे तीन पुरुषार्थ. याच्यामध्ये मोक्ष या पुरुषार्थावरती त्याचं लक्षच नसतं. फक्त धर्म, काम आणि अर्थ या तीन पुरुषार्थावरती लक्ष असतं. त्याच्यासाठी जे धैर्य लागतं ते राजस धैर्य. तामस धैर्य म्हणजे दुष्टबुद्धी, आळस, विषय, मद यांच्या आहारी जाणं. सुख, सुख म्हणजे कसं आहे, आत्मसुख आरंभी विषासारखं कडू पण परिणामी अमृतासारखे गोड, हे सात्विक सुख. हे परमानंद आपण म्हणू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये औषधं म्हणू शकतो. औषधं कशी कडू असतात पण त्यांचा परिणाम चांगला असतो. राजस सुख म्हणजे काय, शरीर सुख आरंभी अमृतासारखं गोड पण परिणामी विषासारखं कडू. आपण गोड खाणं समजा, भरपूर गोड खाल्लं, गोड खाणं कोणाला आवडत नाही, चांगलं लागतं पण नंतर त्याचे वाईट परिणाम होतात. तसं हे राजस सुख. तामस सुख म्हणजे आळस आणि प्रमाद यातून उत्पन्न झालेलं आरंभी आणि शेवटी चित्ताला मोह आणि दुःख उत्पन्न करणं. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे कुठल्याही वाईट गोष्टीचं समजा ऍडिक्शन असेल, व्यसनाधीन माणूस असेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यातून कुठेच सुख मिळत नाही. सुखाचा नुसता मोह, भ्रम होतो, पण जे होतं ते खरोखर सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःख असतं. तशा याच्यावरती जवळजवळ 350 ओव्यांमध्ये माऊलींनी बराच ह्या गोष्टींवरती विस्तार केला. ब्रह्म हे जसं व्यापक आहे तसंच सत्वरजतम गुण यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती व्यापक आहे, हे या सगळ्या ओव्यांवरून दिसून येतं. आजचा अभ्यास वर्ग संपवण्याच्या आधी आपण एक विचार मंथनासाठी एक प्रश्न बघूया, की आतापर्यंत 17 अध्यायांमध्ये आपण जे जे विषय शिकलो, ज्या ज्या महत्वाच्या संकल्पना शिकलो, त्यांचा उपयोग कसा करावा याच्यासाठी थोडंसं विचारमंथन व्हावं, याच्यासाठी हा मी प्रश्न विचारतो. प्रश्न किंवा परिस्थिती अशी आहे की ब्रह्म ब्रह्म या विषयावरती आपण बराच विवेचन केलं सुरुवातीपासून, की निर्विकार आहे, निर्गुण आहे असं ब्रह्म. आणि शास्त्रीय दृष्ट्या सायंटिफिकली आपण बघितलं की कोट्यावधी वर्षांच्या आधी अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म परमाणूमधून, म्हणजे आपण जो बिग बँग थिअरी हा जो विषय बघितला, की तिथून ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. आणि त्या ब्रह्मांडामध्ये किती सृष्टी आहेत, किती ग्रह तारे आहेत त्याची काहीच गणती नाही. त्या अगणित ग्रह ताऱ्यांपैकी एक जो ग्रह आहे तो आपली पृथ्वी. तर पृथ्वीवरची आता आपण अवस्था बघितली की वर्षानुवर्ष माणसांमध्ये नैतिकता कमी होते, अराजक माजत, दुष्ट बुद्धींचा वाढ होतोय, बऱ्याच ठिकाणी अन्याय अत्याचाराची वाढ होते. तर समजा ब्रह्म ही एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती कशी आहे, साक्षीभूत आहे, अकर्ता आहे, म्हणजे ती स्वतः काही करत नाहीये. तर त्या ब्रह्माला काय वाटत असेल, त्या ब्रह्मांडामध्ये फक्त ही एकच पृथ्वी आहे, पृथ्वीवरती मनुष्य प्राणी जन्माला आलाय आणि मूळ हेतू होता की आनंदाने एकमेकांशी सलोख्याने या मनुष्यानी राहावं, पण तसं दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे समजा त्या पृथ्वीवरचा विश्वास कमी झाला किंवा जे काही पृथ्वीवरती चाललंय ते काही चांगल्या दिशेने चाललं नाहीये, असं जर त्याच्या डोक्यात विचार आला, त्याने ठरवलं की ह्या पृथ्वीवरती जी सत्वशील माणसं आहेत, की अशा माणसांना की ज्यांना खरोखर मनापासून चांगलं करण्याची इच्छा आहे, त्यांच्यामध्ये सात्विक वृत्ती आहे, अशी जी काही माणसं आहेत त्यांना एकत्र करून, आणि ती ज्ञानी सत्वशील माणसं आहेत त्यांना समजा एकत्र करून एक जबाबदारी द्यायची. आणि जबाबदारी द्यायच्या आधी त्यांना काय सांगायचंय, जी मूलभूत तत्व आहेत की कुठलीही सृष्टी निर्माण करण्याची किंवा आध्यात्मिक दृष्टीने किंवा माणुसकीच्या दृष्टीने जी मूलभूत तत्व आहेत त्यांच्याबद्दल त्यांना परत आठवण करून द्यायची,
की ब्रह्म कसं आहे, सर्वव्यापक आहे, सर्वसमावेशक आहे आणि याच्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा, त्याच्या मागचा अर्थ महत्वाचा. ब्रह्म कसं आहे, सर्वत्र सदा आणि सम आहे. ब्रह्म काय म्हणतं, मी साक्षी आहे, मी अकर्ता आहे. मी साक्षीभूत आहे सगळीकडे, पण मी अकर्ता आहे. हे आपण गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये अति पहिल्या अध्यायापासून हे सगळं बघितलं. याच्यामध्ये दुमत असण्याचा काहीच प्रश्न नाहीये. गीतेच्या बाहेर सुद्धा बघितलं, वेदांमध्ये, पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये जर बघितलं, की एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकच ब्रह्म आहे, त्याची अनेक रूप आहेत. किंवा ममैवंशो जीव लोके, सर्व भूतांमध्ये माझाच अंश आहे. म्हणजे सगळ्या शास्त्रांमध्ये हे दिसून येतं, की एकच ब्रह्म आहे, सगळीकडे सर्वत्र आहे, सदा आणि सम आहे. तर अशी जी ज्ञानी आणि सत्वशील माणसं आहेत, त्यांना एक जबाबदारी द्यायची आहे. कसली जबाबदारी? की आदर्श सृष्टी निर्माण करायची. आणि आपण अशा म्हणजे स्वतःला त्या ज्ञानी किंवा सत्वशील माणसांच्या जागी ठेवून आपण हा विचार करू शकतो, की जर आपल्याला अशी आदर्श सृष्टी निर्माण करायची असेल, तर काय करावं लागेल? आदर्श सृष्टीसाठी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची. त्याच्यासाठी म्हणजे कसं, माणसाचा निसर्गाशी संबंध कसा आहे, निसर्गाशी समतोल कसा साधावा किंवा इतर प्राणीमात्रांशी समतोल कसा साधावा, हा एक विषय आहे. दुसरा विषय की माणसांनी एकमेकांशी कसं वागावं. ह्याच्यासाठी मूलभूत काय आहे, की आदर्श माणूस कसा असावा, आदर्श माणूस कसा घडवायचा, हा एक मूलभूत विषय. तर आदर्श माणसासाठी महत्वाच्या काय गोष्टी आहेत. आपण बघितलं की सत्व रज तम गुणांचा किती प्रभाव असतो. तर जर आदर्श माणसाची जर व्याख्या द्यायची झाली, तर शिरीष दादांचं आपण काही विधान आधी बघितली होती. त्यांच्यामधलं एक आहे की चित्तामध्ये सात्विकतेची अभिवृद्धी करणं म्हणजे आदर्श माणूस. चांगुलपणा म्हणजे साध्या गोष्टी सांगायचं की माणसातली माणुसकी जागृत करणं, हे वैयक्तिक पातळीवर. तसाच जर समाज बनवायचा असेल, तर आपण शंकराचार्यांची एक व्याख्या बघितली होती, की ज्यामुळे जगाची स्थिती उत्तम राहील असा आणि प्राण्यांच्या इह परलोकीच्या भल्याची चिंता करणारा नियमांचा समूह. ह्या सगळ्या गोष्टी आपण युनिव्हर्सल मानू शकतो, म्हणजे की जगामध्ये प्रत्येकाला ह्या अप्लाय होऊ शकतात. जगाची स्थिती उत्तम राहील आणि माणसंच नाही पण इतर प्राण्यांचा सुद्धा इहलोकी, म्हणजे इहलोकी भल्याची चिंता म्हणजे त्याच्याकडून चांगली कर्म घडावी. परलोकी म्हणजे त्याच्याकडून मोक्ष प्राप्तीसाठी त्याची हळूहळू वाटचाल होत राहावी, म्हणजे सत्वगुणांमध्ये त्याची अजून वाढ होत राहावी. असा नियमांचा समूह करायचा असेल, तर अशी जबाबदारी अशा माणसांवर दिली आणि आपण आपल्याला त्या माणसांच्या ठिकाणी ठेवून या जबाबदारीचा विचार करावा. आणि अजून एक गोष्ट ब्रह्माने आपल्याला दिली, की ठीक आहे, अशी तुम्ही नियमांचा समूह केला आणि सृष्टी सुरुवात करायची. तर मी काय करतो, की पृथ्वीवरती ज्या दिवशी तुम्ही असा नियमांचा समूह बनवाल, त्याच दिवशी मी तुम्हाला हा नवजात बालक अशी तुम्हाला देतो आणि मग तुम्ही केलेल्या नियमांच्या नियम वापरून त्या बालकांचा जीवनक्रम चालू होईल आणि मग त्यांच्यापासूनच आदर्श माणूस आणि आदर्श समाज निर्माण होईल. तर हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. पण हे करताना ब्रह्माने अजून एक सांगितलं आणि आपण ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीपासून शिकलो, की प्रत्येक माणसामध्ये पूर्व कर्मानुसार, पूर्वजन्माच्या कर्मानुसार सत्व रज तम या गुणांचं मिश्रण असतं. आपण गेल्या वेळेला इक्वेशन ऑफ लाईन बघितलं होतं, y इज इक्वल टू mx प्लस बी. तर प्रत्येक माणसाचा y इंटरसेप्ट जन्माच्या आधी, जन्माच्या वेळेला ठरलेला असतो. पण स्लोप म्हणजे m जो असतो तो कोणालाच माहित नाही. त्याच्यामुळे प्रत्येक नवजात बालकामध्ये सत्व रज आणि तम गुणांचं जे काही मिश्रण आहे, ते कोणालाच माहित नाहीये. ब्रह्माला सुद्धा माहित नाहीये. ब्रह्म सुद्धा कसं म्हणजे साक्षी आणि अकर्ता आहे. माहित जरी असेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे माणसांपैकी हे कोणालाच माहित नाहीये. पण ही अशी 10 नवजात बालक आहेत. त्यांच्यामध्ये सत्व रजतम गुणांचं मिश्रण आहे. ते मिश्रण किती आहे, कशा प्रमाणात आहे, कोणालाच माहित नाहीये. पण अशा नवजात बालकांना घेऊन आपल्याला आदर्श समाज, आदर्श माणूस घडवायचा आहे. तर आपण कसे नियम बनवू? तर हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल विचार करा. म्हणजे आपण पुढल्या आठवड्यात हे बघूच. पण आज आपण ह्याच विषयावरती आजचा अभ्यास वर्ग थांबवूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.